हरिओम. ब्रह्मसूत्रे प्रवचन क्रमांक 50. सूत्र क्रमांक 469. स्वामिनः फलश्रुतेरित्या त्रेयः. आत्रेय ऋषी असे सांगतात की यजमानानेच कर्म करावे लागते, म्हणजे त्याचे फळ त्या यजमानाला मिळते. यात वाद होण्याचं काहीच कारण नाही. येथे मतभेदाला वाव नाही. जो चित्र काढतो त्यालाच त्याचे फळ मिळते. ज्याच्या नृत्याच्या कार्यक्रमाला प्रेक्षक येतात त्यालाच तेथे नृत्य करावे लागते, त्याचे फळ त्यालाच मिळते. जो विद्या अभ्यास करतो त्यालाच त्याचे फळ मिळते. ज्या विद्यार्थ्यांचे आईवडील घरचा अभ्यास करून देतात तो मुलगा परीक्षेत नापास होतो, त्याला त्या अभ्यासाचे फळ मिळते. सूत्र क्रमांक 470. आर्त्विज्यम इति औडुलोमे तस्मै ही परिक्रियते. यातही वाद असण्याचे कारण नाही. औडुलम ऋषी सांगतात की दुसऱ्याने केलेले कर्म हे यजमानानेच केलेले असते, कारण त्या दुसऱ्याला यजमानाने त्यासाठी मोबदला देऊन नियुक्त केलेले असते. यातही वाद असण्याचे कारण नाही. प्रत्येक कृती प्रत्येकाला करायला येतेच असं नाही. कोणीही 100% स्वावलंबी असूच शकत नाही. यामुळे आपल्याला जे करायला येत नाही त्यासाठी इतरांची मदत आपल्याला घ्यावीच लागते. त्यासाठी इतरांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला आपल्याला द्यावा लागतो, म्हणजे त्यांनी केलेल्या कृतीचे फळ आपल्याला मिळते. भल्या सकाळी फिरायला जाता जाता इतरांच्या बागेमधील फुले तोडणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे. अशा फुलाने जरी तुम्ही स्वतः देवाची पूजा कितीही मनोभावे केली तरी त्याचे पुण्य ज्याच्या बागेमधून फुले चोरून आणलेली असतात त्यालाच मिळते. आता येथे शंका येते की एखाद्या चोराने एखाद्या घरामधील स्वेटर चोरला आणि स्वतः वापरला तर त्याचे फळ त्या चोरालाच मिळते हे उघड दिसते. याचे समाधान असे आहे की अशा चोराला स्वेटर वापरायला मिळाल्याचे पुण्य ज्या स्वेटरच्या मालकाला मिळते आणि त्या चोराला यथाकाळी पकडला जाऊन त्याची शिक्षा मिळते किंवा त्याचे संचित साचते आणि पुढील जन्मी याची शिक्षा मिळते. सूत्र क्रमांक 471. श्रुतेश्च. साक्षात्कारींनीही त्यांच्या ग्रंथांमधून हेच सांगितले आहे. सूत्र क्रमांक 472. सहकार्यंतरविधी पक्षेण तृतीयं तद्वतो विद्यादिवत. ज्यांना सामान्य आणि असामान्य असे कोणतेच विधी जमत नाहीत त्यांच्यासाठी सहाय्यभूत म्हणून एक तिसरा विधी सांगितला आहे. ज्यांना आत्मानुभूती प्राप्त करायची आहे अशा सर्वांची काळजी ब्रह्मसूत्र घेतात. काही जणांना सोपी किंवा अवघड अशी कोणतीच साधना उपासना करायला जमत नाही, तथापि या भौतिकाच्या सुखदुःखाच्या मगरमिठीमधून दूर व्हायची इच्छा असते. अशांसाठी ब्रह्मसूत्रे एक तिसराच मार्ग सुचवितात. तो मार्ग आहे मौनाचा. मौन पाळायचे आणि भेटायला आलेल्यांचे ऐकून त्यावर विचार करून पाठीवर संवाद साधायचा. असा दांभिकपणा, ढोंगीपणा आणि म्हणून मूर्खपणा अपेक्षित नाही. एक ठराविक काळ, सुरुवातीला काही तास, नंतर एखादा पूर्ण दिवस काये वाचे मने मौन पाळायचे. या कालावधीमध्ये देहधर्म सोडल्यास काहीही हालचाल करायची नाही. कसल्याही ध्वनिरूपाने देहबोलीने व्यक्त व्हायचे नाही. मनाने कसलाही विचार आचार करायचा नाही. शक्य असल्यास एका ठराविक जागी स्तब्ध, स्थिर, प्रशांत राहावे. या योगे आपल्याला साक्षीत्वाने राहायची सवय होते. हळूहळू ही सवय अन्यवेळी प्रत्यक्ष आचरणात येऊ लागते. या योगे ध्यान लावायला मदत होते. सूत्र क्रमांक 473. कृत्स्न भावात्तु
गृहिणोपसंहारः. गृहस्थाश्रमामधील संपूर्ण कर्मभाव ओळखून त्यासाठी खास सवलत दिली आहे. गृहस्थाश्रमामध्ये कर्मकृती टाळणे फार अवघड असते. याचा विचार करून अशा आश्रमासाठी साधना उपासना म्हणून मौन हा तिसरा मार्ग सांगितला आहे. अन्य 3 आश्रमांमध्ये सर्वसाधारण साधना उपासना करणे शक्य असते, त्यांना याची गरज नसते. असे सांगायचा हेतू असा आहे की गृहस्थाश्रमामध्येही स्वैरवर्तन करायचे नाही. तिथेही अशाच प्रकारे आत्मसन्निध जाण्यासाठी सतत प्रयत्नशील राहायचे, म्हणजे पुढील 2 आश्रम स्वीकारणे सहज सोपे जाते. तेथे आत्मानुभूती प्राप्त करायला कालावधी कमी लागतो. सूत्र क्रमांक 474. मौनवदी तरेषामप्युपदेशात. मौनाप्रमाणे अन्य आश्रमांचाही सारखाच विचार केला पाहिजे. सर्व 4ही आश्रम सारख्याच प्रकारे जाणले पाहिजेत. त्यांच्यामध्ये भेद नाही. असे नाही की बालवयात ब्रह्मचर्याश्रमामध्ये काही विशेष सूट आहे किंवा तारुण्यात गृहस्थाश्रमामध्ये अन्य काही सूट आहे, असे काही विशेष समजू नये. प्रतिक्षणी प्रतिदिनी संपूर्ण आयुष्य आणि जीवन आत्मप्राप्तीच्या एकमेव ध्येयाने प्रेरित असले पाहिजे. मानवी देही आत्मानुभूती हाच जीवनाचा एकमेव कार्यक्रम आहे. सूत्र क्रमांक 475. अनाविष कुर्वन्नन वयात. केलेल्या कर्माचा संबंध उघड न करता. आपण काही कृती कर्म केलेले असले तर त्याचा गाजावाजा करू नये. आपल्या ज्ञानाचा आविष्कार मागे ठेवू नये. अभिमान बाळगू नये. प्रौढी न मिरवता राहावे. प्रसिद्धी प्रतिष्ठा यामागे जाऊ नये. उथळ पाण्याला खळखळाट असतो, सखोल पाणी आवाज न करता वाहत असते. आपणही असेच असावे. जर आपल्याकडे अन्यांना काही देण्यासारखे असेल तर ते सर्वांना द्यावे, परंतु आपण देत आहोत हा भाव त्यात नसावा. आपण देत असल्याचे ओझे घेणाऱ्याच्या डोक्यावर जाणवू देऊ नये. आपली कृती पूर्ण निरपेक्ष असावी. फूल त्याचा सुगंध हवेत दरवळत सोडून देते. कोणी घ्यावा अथवा न घ्यावा, फुलाला त्याचे काहीही नसते. याचप्रमाणे आपले ज्ञान समाजोपयोगी असावे. कोणाला ते घ्यावे असे वाटले तर त्याने घ्यावे. कोणी न घेतले तरी आपण शांत असावे. आपण ज्ञानी असूनही लहान मुलासारखे निष्पाप, निरागस, अश्राप असावे. आपण आपले ज्ञान मिरवू नये. ते न मिरवता ते अन्य जणांच्या गळी सहजच उतरले जावे. कोणाला मुद्दाम काही देत आहोत असा भाव त्यात नसावा. ज्ञान घेणाऱ्याला त्याचा आनंद मिळाला पाहिजे. सूत्र क्रमांक 476. ऐहिकमप्य प्रस्तुत प्रतिबंधे तद्दर्शनात. अडथळा नसेल तर याच जन्मी आत्मज्ञान होते. प्रत्येकाचीच इच्छा असते की याच देही याच जन्मी मुक्ती प्राप्त व्हावी. तशा प्रकारेच सर्व अनुकूल परिस्थिती पाहून जन्म घेतला जातो, परंतु प्रत्यक्ष जगताना अनेक अडथळे येतात. अपेक्षित प्रश्न आपण पूर्वतयारी करून सोडवायचा प्रयत्न करतो, परंतु काही अडचणी अनपेक्षित असतात. अशावेळी गोंधळून न जाता शांतपणे परिस्थितीला सामोरे जावे. बहुतांशी समस्यांना कुठेतरी उत्तर असते, ते शोधावे म्हणजे सापडते. अगदी नाईलाजच झाला तर धैर्याने प्राप्त परिस्थिती आनंदाने स्वीकारावी आणि तिला तोंड द्यावे. संकटाला संधीचे रूप द्यायचे. यात आपल्याला काहीतरी शिकण्यासारखे असते, ते जिज्ञासेने शिकावे. यात आपल्याला ज्ञान मिळते. सतत यश मिळाले तर आपण बेसावध राहतो आणि संकट आले की भांबावतो. म्हणून अपयश स्वीकारावे, ते पचवायची ताकद बाळगावी. यामधून आपला अनुभव समृद्ध होत असतो. सर्वांचे सर्व रंग माहीत होतात.
तो जीवनाचा धडा गिरवायचा आणि पक्के तावून सुलाखून निघायचे. आता आपण जगात कुठेही व्यवहार करू शकतो. सूत्र क्रमांक 477. एवं मुक्तिफल अनियमः तदवस्था अवधृतेः तदवस्था अवधृतेः. मुक्तीच्या फळाला काही प्रकार नाही, नियम नाही. ती अवस्था अगोदरच ठरविलेली आहे. कर्माच्या बाबतीत असे घडू शकते की जर कर्म भौतिकाच्या दृष्टिकोनामधून वाईट, इतरांना त्रासदायक, पापमय केले तर अशाला नरकवासाचे फळ मिळते. तसेच असेही घडू शकते की जर कर्म भौतिकाच्या दृष्टिकोनामधून चांगले, इतरांना उपयुक्त, पुण्यमय केले तर अशाला स्वर्गवासाचे फळ मिळते. अशा प्रकारे कर्माच्या फळप्राप्तीबद्दल प्रकार, नियम आहेत. परंतु मुक्तीच्या बाबतीत असा काही प्रकार, नियम नाही. जर कर्म आध्यात्मिक, योगिक, आत्माचरण केले तर अशाला मुक्ती, सायुज्य मुक्ती मिळते. अशा प्रकारे भौतिक फळाच्या बाबतीत नरक आणि स्वर्ग असा फरक आहे. कारण तेथे वर्तनाचे बाबतीत द्वंद्व आहे. वाईट, चांगले, इतरांना त्रासदायक, इतरांना उपयुक्त, पापमय, पुण्यमय. यामुळे अर्थातच त्यापासून मिळणाऱ्या फळामध्येही फरक आहे. तथापि अध्यात्मामध्ये असा काही फरक, प्रकार, नियम नाही. मुक्ती ही एकमेव मुक्ती आहे. तसे नसेल तर ती मुक्ती नाही. मुक्ती एक तर मिळेल किंवा मिळणार नाही. कारण आत्मपरब्रह्म एकमेवाद्वितीय आहे. तेथे द्वैताला जागा नाही. ती अवस्था अगोदरच ठरविलेली आहे असा 2 वेळा या सूत्रामध्ये उल्लेख केलेला आहे. कारण ती अंतिम अवस्था आहे. येथे 3रा अध्याय 4था पाद संपन्न होत आहे. तसेच 3रा अध्यायही संपन्न होत आहे. हरिओम.